हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ताई बिझी आहात का ताई? नाही नाही, बोला ना. बरं बरं. या फोन ह्यासाठी आहे ताई हा की मला विचारायला की बऱ्याच जणांना असं वाटत असेल ताई हा की हे जे चॅनल आहे ते चॅनल तुमचं जे आहे ते फक्त अनुभवांचंच आहे, बरोबर? हा 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 अनुभव शेअर केले पाहिजे. हा पण मला असं वाटतं ताई, समजा आता तुमच्या चॅनलवर कोणी आपलं हे तर नाही ताई प्रमोट करत आहे, आपले प्रॉडक्ट्स म्हणा किंवा हा, ऍडव्हर्टाईज म्हणा, नाही असं तर नाही नाही ना ताई? नाही मग नाही. हो, हो. मग मला असं वाटतं ताई, अनुभवांव्यतिरिक्त जर कोणी जर एज्युकेशनल इन्फॉर्मेशन देतंय ताई किंवा स्पोर्ट्स विषयी देतंय, आध्यात्मिक देतंय, स्पिरिच्युअल देतंय, तर त्यांनी फायदाच होईल ना ताई समाजाचा. हो हो बरोबर आहे की नाही? आणि हो ते स्वतःचं तुमचं चॅनल आहे स्वतःचं. हो हो. बरोबर? हा म्हणजे असा एक विचार पण आला मला हा म्हणून. हां, हा. हां. आणि अजून एक सांगण्याचं तात्पर्य ताई, आता परवा ना रथसप्तमी येते बघा. मागे बरं मी बर. हो, हो. मागे हा. बघा ताई, मी सूर्याचं सांगितलं होतं की सूर्याला सगळ्यांनी अर्घ्य द्यावा म्हणून. हो 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 हो. तर ना ताई, जेव्हा वर्षातनं ना रथसप्तमी ही फक्त 5-6 वेळाच येते. बरोबर हो. बरोबर. तर या येत्या रविवारी म्हणजे परवाच्या दिवशी ना ताई, सगळ्यांनी सूर्याची उपासना करावी. अच्छा. कारण कशी सप्तमी करायची म्हणजे ती उपासना, म्हणजे आपल्या सेवेकऱ्यांना? हो, अर्घ्य तर द्यायचंच द्यायचं. छान लाल चंदन, हळदी, कुंकू, फूल, हम्म. सूर्याची पूजा. कारण आपल्या नोकरीसाठी ते सूर्य आणि राहू खूप मायने करतात. अच्छा अच्छा. हा हो, 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 हो. ज्यांना जॉब वगैरे नाहीये त्यांच्यासाठी. तर त्यांनी हा. सगळ्यांनी ते सूर्याची उपासना परवाच्या दिवशी करावीच करावी. मी नाही अच्छा. म्हटलं पिंपळाच्या पाण्यावर संध्याकाळी भात दाखवावा. हा 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 हा. हां. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की आता बघा, जेव्हा आपल्याला अंगारिका येते, मंगळवारची चतुर्थी पडते हो हो किंवा हो. बुधवारची अष्टमी पडते. हा हा हा. किंवा सोमवारची अमावस्या पडते, सोमवती अमावस्या. सोमवती किंवा तेव्हा शनी तेव्हा अमावस्या. हां. तेव्हा कसं त्याचं महत्त्व जास्त वाढून जातं ना. हो. आणि ताई, आपले जे सण येतात ना, ते तिथीनुसारच येतात. हां, बरोबर. म्हणजे कसं, आता सांगू का तुम्हाला, आता बलिप्रतिपदा हं, म्हणजे तो फर्स्ट दिवस झाला. यम बरोबर. द्वितीया, हो. अक्षय तृतीया, गणेश चतुर्थी, अ, हां. वसंत पंचमी ज्या दिवशी आपण हो, हो. सरस्वतीची पूजा करतो. सरस्वतीची चंपा आराधना करतो. षष्ठी, हं. रथसप्तमी बघा, रथसप्तमी जी हो, पौष महिन्यात पडते. हो, गोकुळाष्टमी, रामनवमी, हो. बरोबर? विजयादशमी, अ, हं, आषाढी एकादशी, हो. बरोबर आहे? गोद्वादशी, हां, बरोबर हं. ताई? धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, हं. नारळी पौर्णिमा आणि सार्वपित्री अमावस्या, अशा 16 तिथी आहेत ताई. अय्या! किती छान सांगताय हो हो. ताई, आणि मग गोडवा हे आहे हो सगळ्यांनी तुमच्या बोलण्यात. हे हे सगळ्यांनी लक्षात ठेवत आहे, म्हणजे आपला धर्म पण कळतो हं. आणि आपल्याला तिथी पण कळतात, कशानुसार काय येतं. हे हां, सगळं हां. हे सगळं जिओग्राफिकल आहे. हो, हो, हो. हो, बरोबर. हो. आणि ताई, आता अजून एक सांगण्याचं एक अजून एक छान एक सांगते ताई. आता 29 तारखेला ना, जुलै आहे की जून असेल. हं, हं. जून 29 तारखेला एक बटुक भैरव जयंती येते बघा. अच्छा. बटुक भैरव म्हणजे ताई, शिवजीचाच बाल्यावस्थातला अवतार आहे तो. अच्छा. हां, 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 हो. हां. म्हणजे जेव्हा देवासुर संग्राम झाला होता, तेव्हा महाकाली खूप चिडलेली होती. बघा, आपण सीरियल्समध्ये पण बघतो, शांत हो, होत नव्हती. हो, 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 हो. हो. मग महादेवानी ना एक बाल्य स्वरूप घेतलं होतं. बाल हं. स्वरूप घेतलं होतं तिला बालस्वर. शांत होण्यासाठी. हं, आपण हं. बघतो बघा सीरियलमध्ये. हं, हं, हं. बरोबर? हो. मग ती मग त्यांना बटुक भैरव म्हणतात. हं. आणि ते बटुक भैरवाची साधना जर केली ना ताई, तर आपल्याला त्वरित फळ मिळतं. मग ती कशी करायची ताई? ती ना ताई, थोडंसं ना कसं आहे ताई, ती थोडंसं एखाद्या वेळेस गुरु जर असतील तर त्यांना विचारलं तर जास्त बेस्ट आहे. अच्छा. कारण ते तांत्रिक लोकं जास्त ही साधना करतात. पण आपण पण गृहस्थाश्रमवाले पण करूच शकतो साधी साधना. अच्छा, अच्छा. आणि हां, हां. कुठलं पण भैरवाची साधना करायच्या आधी ना ताई, कुठले पण भैरव असेल ना समजा, तर ते 8 दिवस आधी तरी त्यांची माळ करावी लागते. हो का? हो, म्हणजे साधा जरी मंत्र घेतला आपण, ओम बटुक भैरवाय नमः, तरी हां. ते 8 दिवस आधी तरी चालू करावं. जर कुठली कालभैरव साधना करताय, कोणती पण भैरव साधना जर घ्यायची असेल ताई, तर हं, हं, 8 हं. दिवस आधी तरी थोडा जप करावा. 21 वेळा, 7 वेळा, 21 वेळा, 51 वेळा असं. ओह! हो. अच्छा. तर ती तर साधना मला माहितीच आहे, कोणीही करू शकतं. हं, 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 हं. हो, हो. आणि दुसरं म्हणजे ते ज्या मुली लग्नाच्या आहेत ना, त्यांच्यासाठी पण एक खूप छान सांगते मी. ते फार महत्वाचं आहे हो ताई. हो, हो. हं. काय होतं ताई, सहसा ना हे ना, आपली जी महाशिवरात्री येते तिथून जर चालू केलं तर छानच, हं, समजा. हं. पण साधी जरी मासिक शिवरात्री येते बघा एक, हो, येते. हो. हो, महिन्यातनं एकदा. त्या येते. दिवशी हं. काय करायचं ताई, आपली जी नर्सरीमध्ये माती मिळते ना, हं, हं, हं. कुंडीत लावायची माती, हं, हं. ती घरी घेऊन यायची. आता वर्णानुसार पण मातीचा रंग सांगितलाय ताई. अच्छा. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. पण त्याच्यात मी काही एवढं मानत नाही. हं, हं, हं. माणूस शेवटी माणूस आहे. बरोबर. अगदी. हो. हो.
पुस्तकात आहे तसं लिहून की यांनी हं. ही वापरावी, ब्राह्मणांनी पांढरी वापरावी असं वगैरे आहे. हो, हो अच्छा. हो. पण काही हरकत नाही. हं, जी माती मिळेल ती ताई स्वच्छ आणि घरी आणल्याबरोबर त्याला दूध जरी शिंपडलं किंवा गंगाजल हं. आणल्याबरोबर थोडं शिंपडून ठेवायचं. नंतर तुम्ही कधीही वापरा. अच्छा, अच्छा. हां, हां. हां. कारण कसं कुत्र्यानी, श्वाननी सू केली असते, काहीतरी असतं. बरोबर, बरोबर. बरोबर. हां. तर ती घेऊन यायची ताई आणि ना छान महाशिवरात्रीच्या दिवशी ना ताई सकाळीच 12 वगैरे मुलींना तर शाळा असते किंवा हं. कॉलेज असतं, क्लासेस असतात. जसं जमेल तसं ताई छान शिवपिंड तयार करायची मातीची. अच्छा. छोटीशी, सुंदर. हां. जेवढी छोटी होत असेल तेवढी छोटी. हं, काही हं. टाईम लागत नाही त्याला. बरोबर. बरोबर आहे. आणि ताई त्याची छान पूजा करायची संध्याकाळच्या टाईमला, प्रदोष काळात. काही हं, पण तुम्ही पंचामृत व्हायचं असेल तर वाहा किंवा वाहू नका. हं. बरोबर. अष्टगंध, तांदूळ जे काही व्हायचंय ते आणि आपली ताई साधी आरती करायची. अच्छा. घरात जर बेलाचं झाड असेल त्याच्या खाली करा किंवा घरात करा आणि त्याची जी शाळुंका असते ना ताई, म्हणजे हां. पुढचा जो भाग आहे तो उत्तरेकडे करायचा. अच्छा. हां, हां. हां. आणि मग छान ताई प्रत्येक मुलीनी महिन्यातनं एक वेळ ते वर्षभर तरी ताई ती शिवपिंड करायची तयार. अच्छा. मासिक शिवरात्रीला. म्हणजे हो. प्रत्येक पूजेच्या वेळेला नवीन बनवायची. नवीन बनवायची आणि समजा शिवरात्री असेल ना ताई, तर हं. तिचं विसर्जन नाही करायचं. तिचं दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं. अच्छा. हां, हां. शिवरात्री प्रदोष. हं, हां. आणि शिवरात्री प्रदोष आणि समजा एखाद्या वेळेस सोमवारी पण नाही करत कोणी-कोणी. हं. सोमवारची जर अष्टमी पडली तर त्या दिवशी विसर्जन नाही करायचं. नाहीतर आपण सोमवारी करू शकतो ताई विसर्जन. अच्छा. आणि साधं पाण्यात आपल्या बकेटमध्ये जरी केलं ताई आणि ते हं. पाणी झाडात टाकून दिलं. तुळशीत नाही टाकायचं फक्त, दुसरीकडे कुठेही टाकलं चालतं. अच्छा. दुसऱ्या झाडांमध्ये. हं. आणि ती विसर्जन करताना ना ताई तिचा निमुळता भाग आपल्याकडे ठेवायचा. हं, हं. तशी ती विसर्जन करून द्यायची छान आरती म्हणून वगैरे नाही ओह! का. हं, आणि हं. पार्वती पंचक स्तोत्र जर म्हटलं ना ताई तर लग्नाचे योग पटकन जुळून येतात. हो का? जसं आपण रुक्मिणी स्वयंवर वाचायला लावतो. हां, तसं हां. पार्वती पंचक जर म्हटलं तर पटकन मुलगा मुलगी दोन्ही करू शकतात ताई हे. अरे वाह! हो, हो. म्हणजे कसं मुलांना उपास नाही करायचं, काहीच नाही करायचं. छोटासा खडीसाखरचा नैवेद्य हो, दाखवा, हो, गोड हो. खोबरं काहीही दाखवा. हां. ऑब्व्हियसली पहिले गणपतीचं नाव घ्यायचं, कुलदेवतेचं, स्वामिनीचं नाव घेऊन ताई, जर हं. हे मुलींनी हे सोप्पं साधं केलं ना, तर खूप फायदा होईल. हो ना? बरोबर आहे की नाही? हां. कारण किती क्लासेस खरंच. असल्यामुळे टाईम नाही मिळत. अगदी बरोबर. किती छान सांगितलं हो ताई. हो. म्हटलं यांनी सगळ्यांचाच फायदा होईल. अगदी, अगदी. हं, हं, हं. खूप म्हणून खूप ॲक्चुअली धन्यवाद ताई. इतकं सुंदर माहिती दिली तुम्ही. हो, हो, हो. हां. कारण कसं आहे, ते याला काही पैसे नाही लागत. अगदी, अगदी. तर हं. कोणाचाही फायदा व्हावा असं मला अगदी वाटतं. बरोबर आहे ताई. हो, हो, हो. किती बस एवढंच सुंदर. सांगण्यासाठी म्हटलं परवा रविवार आहे, ते सगळ्यांनी करावं म्हणून मी कॉल केला. थँक यू, थँक यू. मी लगेच हा व्हिडिओ एडिट करते. कधी पण करा. हो, हो. नाही, काही नाही. नाही. म्हणजे रविवारच्या आधी. रविवारपर्यंतच्या आधी करायला हवा. हो, म्हणजे हो, त्याचा हो. सगळ्यांना लाभ मिळेल ना? लाभ पण मिळतो आणि थोडी तयारी असली तर माणूस तयारीही करू शकतो ताई. हो, 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 हो. बरोबर आहे की नाही? खरंय, खरंय. हो, 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 हो. हं. श्री हो, स्वामी हो. समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई. हां.